ज्योतिताई पुढची रेसिपी काय नाव काय? पुढची रेसिपी आहे आपले साबुदाण्याचे लाडू. साबुदाण्याचे लाडू इकडे या आणि मला सांगा पहिल्यांदा काय काय आहे. हे आहे साबुदाण्याचं पीठ, हे वेफर्स म्हणजे हे केलेले मिक्सर मधून आणि हे आहे खारी खजूर आहेत आणि ते हे केलेले मिक्सर मधून काढलेले आहेत. तूप आहे, ओलं नारळाचा किस आहे भाजून घेतलेला, राजगिरा, मावा, विलायची आणि ड्रायफ्रुट्स. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. आज सगळे उपासाचे पदार्थ आहेत बरं का. सगळे म्हणजे दोनच जे आहेत ते उपासाचे पदार्थ आहेत कारण आज महाशिवरात्री. ओके, साहित्य बघितलं. आता कृतीकडे जाऊ. इथे आपण 2 पॅन ठेवलेले आहेत. तिथे काय एकीकडे खजूर भाजून घ्यायचं तुपामध्ये आणि एकीकडे आपण खजूर काय बिया काढून मिक्सर मधून काढले? बिया काढून का बियांसकट घेतले? नाही मिक्सर खराब होईल ना. घालू काय? हा चालेल. थोडंसं तूप टाकलं असतं आधी घालू. हा थोडं चिटकणार नाही. ओके, आणि ह्याच्यात काय करायचं आपल्याला? ह्याच्यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं तुपामध्ये, म्हणजे जास्त तूप लागेल त्याच्यासाठी. बस घालू. बस 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 होईल. हा आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. हा घालू का ह्याच्यात? हा चालेल. हो चालेल. किती घालू सांगा? हा बस बस बस. आता हे बंद करा कारण थोडं गरम झाल्यानंतर नरम होऊन जातं आणि ते मिक्स होतं. ओके, आता हे झालं का मला सांग? हा झालेले. ओके, आता काय हे ह्याच्यात टाकायचं आहे ते. याच्यामध्ये आपल्याला ओलं नारळ टाकायचं आहे. ओलं नारळ घालू. किती चमचे? हा 2 चमचे झाले. आणि हे टाकायचे राजगिरा वगैरे आणि थोडा 1 चमचा घालू. हा बस. आणि मावा टाकायचा आहे. मावा किती? हा टाका थोडा अजून. आपण याच्यात साखर गूळ वगैरे काही घालणार नाही आहोत ना, त्याच्यामुळे थोडं खजूर वगैरे आणि वेलची आणि ड्रायफ्रुट्स पण टाका. ड्रायफ्रुट्स हा. तर अजून मला सांगायचं आहे थोडं माझ्या 4 बहिणींविषयी. माझ्या 4ही बहिणी म्हणजे 101 जेवण बनवायला आहेत. माझी सगळ्यात मोठी बहीण आहे तर ती 100, 200, 300 माणसाचं जेवण बनवू शकते. अरे मग त्याला घेऊन यायचं ना, तुम्ही पण कमाल करता. त्यांना पण घेऊन येऊ. आणि सगळ्यात छोटी बहीण आहे तर ती एकदम म्हणजे आम्ही सगळ्या बहिणी माहेरी एकत्र आलो तर तीच सगळ्यांचं जेवण बनवते. आम्हाला काही करू देत नाही. एकदम धाकटी. 4 नंबर सगळ्यात धाकटी सगळ्यांना. तिचं नाव ममता. शीतल. हा शीतल हिवराळे. चौघींची लग्न झाले? चौघींची नाही, एकीच राहिलेलं आहे. आणि आमची वहिनी आली ती पण आमच्यासारखीच म्हणजे एकदम कामामध्ये हुशार आहे. हा सर्व गुण संपन्न आहे. गुड गुड गुड. 4 झालंय का आता? हा झालेले सर. आता आपण बांधून घेऊया. प्लेट मध्ये घ्यायचं. बरं, तोपर्यंत सांग, यजमान जेव्हा आजारी होते तेव्हा बिल्डिंग मधल्या किंवा तुमच्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी खूप साथ दिली. मी तर त्यांचे एवढे आभारी मानते ना, झी मराठी समोर खरोखर म्हणजे शेजारी असावे तर असे खूप म्हणजे त्यांनी मला ही साथ दिली. शेजारी आणि कंपनीने त्यांना 1 वर्षानं कामावर घेतलं. सगळे म्हणजे चांगले. काय अडचणीच्या काळात आपल्याला जी मदत करतात ना की ते खरे. तेच खरे. हो, आनंदात काय सगळे सहभागी कोणी सहभागी होत नाही. हे झालं का थंड? हा सर, आता हे थंड झालेले आहेत. आता आपण याचे लाडू बांधू शकतो. बरं, मला अजून एक विचारायचं आहे. माहेरचे तर तुम्ही मला सांगितलं 4 बहिणी आहेत. इथे सासरी कोण कोण आहे? सासरी मला 2 दीर आहेत, एक मोठा आणि एक छोटा. ते काय करतात? एक बँगलोरला आहे, शेफ आहे. आणि दुसरे हे आहेत पोलीस मध्ये. बरं. त्यांना 2 मुली आहेत. अरे वा. 2 दीर आहेत. 2 दीर. आणि त्यांच्या मिसेस काय करतात? म्हणजे त्यांच्या मिसेस ब्युटी पार्लर करतात आणि बँगलोरच्या आता तिथे गेल्या, शिफ्ट झाला, आता करतील पुढे काय. तुमचं जाणं येणं असतं की नाही? हो अगदी. अरे फर्स्ट क्लास. हा रेडी झाला? रेडी झालेला आहे, पण त्याच्यामध्ये आपण थोडं हे टाकायचं. हे आपले बाजारात मिळतात तेच वेफर आहेत? हा तेच वेफर सर. मिक्सर मधून काढलेले. बस झाले, 2 बस झाले. जे काय पब्लिकला कळलं आता आमच्या खवयांना कसं बनवायचं. काय